आज आपण अशी एक भयानक कथा बघणार आहोत, जी कथा ऐकून तुम्ही सुद्धा धक्क्यात जाल. ही कथा आहे प्रीती राठी या मुलीची. ही मुलगी दिल्लीवरून मुंबईला येत होती आणि भारतीय नौसेनेमध्ये तिला नर्स काम मिळालं होतं मुंबईमध्ये. त्यामुळे ती जॉईनिंग करण्यासाठी दिल्लीकडून मुंबईला आली होती. स्टेशनवर येताच तिचं 10 सेकंदामध्ये आयुष्य उद्ध्वस्त झालं. तर घडलंय काय बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर जेव्हा प्रीती रेल्वेमधून मुंबईला येत होते तेव्हा तिच्या समोरच्या सीटवर एक व्यक्ती बसलेला होता व तो त्याच्या तोंडाला रुमाल होता आणि तो प्रीतीकडं वेगळ्या नजरेने बघायचा. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रीती मुंबईच्या स्टेशनवर पोहोचते, खाली उतरल्यानंतर ती चालत राहते. तेवढ्यात एक मुलगा प्रीतीला पाठीमागून हात लावतो आणि प्रीती जेव्हा घाबरते, पाठीमागे बघते तेव्हा तोच मुलगा होता जो प्रीतीच्या समोरच्या सीटवर बसलेला होता आणि प्रीतीला वेगळ्या नजरेने बघत होता. त्यानंतर तो मुलगा प्रीतीच्या तोंडावर ॲसिडसारखं काहीतरी फेकतो. त्यानंतर प्रीती खूप ओरडते. खूप सर्व लोक स्टेशनवरचे जमा होतात. तो मुलगा तिथून पळ काढतो. काही जण त्याला पकडण्याचा प्रयत्न देखील करतात, पण तो काही हातात येत नाही. तिथून तो निघून जातो. त्यानंतर प्रीतीपाशी सगळे लोक जमा होतात. लगेच प्रीतीला एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. तिच्यावर इलाज करायला सुरुवात होते. पण त्यावेळेस हे जेव्हा बाहेर समजतं तेव्हा सगळे लोक रस्त्यावर उतरतात आणि प्रीतीला न्याय द्यावा असं आव्हान सरकारकडे करतात. त्यानंतर प्रीती जेव्हा ॲडमिट होत असते तिथे तिची अवस्था नाजूक होत चाललेली होती. त्यानंतर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतात. तेवढ्यात जी प्रीतीची बहीण असते तिला एक पवन कुमार नावाच्या मित्राचा फोन येतो आणि तो विचारतो प्रीतीची हालत कशी आहे. त्यानंतर प्रीतीची बहीण असते ती आपल्या वडिलांना सांगते एक पवन कुमार नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर प्रीतीचे वडील पोलिसांना सांगतात. पोलीस त्या पवन कुमारला अटक करतात आणि विचारपूस करतात. त्यानंतर पवन कुमार सांगतो की मी इथं नव्हतोच त्या दिवशी, मी रोहकपूरला होतो. त्यानंतर पोलीस जेव्हा त्याच्या मोबाईलचं लोकेशन बघतात तो खरंच तिकडंच होता. त्यानंतर प्रीतीचे वडील विचार करतात खरंच आपल्या मुलीला न्याय मिळेल का. त्यानंतर प्रीतीचे वडील CBIकडे ही केस देतात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये प्रीतीची तब्येत खराब होत चाललेली होती. त्यानंतर डॉक्टर व्हेंटिलेटरवर सपोर्टवर प्रीतीला ठेवतात. पण दुसऱ्या दिवशी 10 जून 2013ला प्रीती शेवटचा श्वास घेते. त्यानंतर ही केस CIDकडे दिली जाते आणि प्रीतीचा अंतिम संस्कार हा राजकीय पद्धतीनं केला जातो. त्यानंतर पोलीस आणि CID संपूर्णपणे त्या केसच्या पाठीमागे लागलेले असतात. त्यानंतर त्यांना असं समजतं की प्रीतीच्या घरापाशी राहणारा एक अंकुर नावाचा मुलगा, अंकुर हा प्रीतीवर एकतर्फे प्रेम करत होता. तो तिचा पाठलाग करायचा आणि एक दिवस तो डेअरिंग करून प्रीतीला प्रपोज करतो. पण प्रीती साफ नकार देते. जेव्हा प्रीतीचा नौदलामध्ये सिलेक्शन होतं तेव्हा अंकुरचे वडील अंकुरला ताने मारत असतात. प्रीती भारतीय नौसेनेमध्ये तिचं सिलेक्शन झालंय, तू काय करतोय हे ऐकून अंकुरच्या मनामध्ये प्रीतीबद्दल राग निर्माण होतो आणि अंकुरच तिच्या तोंडावर ॲसिड फेकतो आणि पोलीस आणि CID त्याला अटक करतात. ज्याने स्टेशनवर अंकुरला बघितलं होतं त्यांना सर्वजणांना बोलून आणि अंकुर पण कबूल करतो की मी कोर्टामध्ये कबूल करत होता की अंकुरनाच प्रीतीवर ॲसिड फेकला आहे. अटक केलेला होता आणि कोर्टाकडून अंकुरला फाशीची शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर अंकुर हायकोर्टामध्ये धाव घेतो, अपील करतो. हायकोर्टामध्ये त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जाते. तर प्रेक्षक मित्र हो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.